बांधवगड, ताडोबा, पेंच, कॉर्बेट अशा वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांमधल्या वाघांचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही सातत्याने सोशल मीडियावर पाहत आले आहात. मात्र गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधल्या वाघांचे सुद्धा रील्स तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे कुठेतरी एखादी कॉलर लावलेली वाघीण पर्यटकांना दिसते किंवा एखादं धरण पोहून जाताना वाघीण दिसते, अशी रील्स तुम्ही नेहमी बघत असाल. सध्याच्या घडीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 6 वाघ आहेत. पण विषय केवळ या 6 वाघांपुरता मर्यादित नाही, तर सह्याद्रीमध्ये सध्या एक खूप मोठा प्रयोग आकाराला येतोय. तो प्रयोग म्हणजे वाघांच्या पुनर्स्थापनेचा. या ऐतिहासिक प्रयोगाचे आपण साक्षीदार बनणार आहोत बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. जंगल देखो, your gateway to tiger territory. Book your jungle safari now. नमस्कार, मी अनंत सोनवणे. सह्याद्री आणि वाघांचं नातं खूप जुनं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी वाघ होता अशी नोंद आहे. म्हणूनच महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव बदलून व्याघ्रगड असं ठेवलं होतं. अगदी त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या गॅझेट्समध्ये सह्याद्रीच्या जैवविविधतेची नोंद आहे आणि त्याच्यामध्ये वाघाचा सुद्धा आवर्जून उल्लेख आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, याच ब्रिटिशांच्या काळात अत्यंत स्वैरपणे वाघांची शिकार केली गेली. सह्याद्रीच्या कुशीतून वाघ नामशेष झाला. नंतरच्या काळामध्ये सह्याद्रीचं जंगल तसंच राहिलं, जैवविविधताही काही प्रमाणात तशीच राहिली, पण वाघ मात्र दिसेनासा झाला. साधारण 2010च्या आसपास इथं व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. 1165 चौरस किलोमीटर एवढ्या परिसरामध्ये हा व्याघ्र प्रकल्प पसरला आहे. आपल्याला अंदाज यावा म्हणून सातारा, सांगली, कोल्हापूरपासून अगदी रत्नागिरीपर्यंत हा सगळा विस्तार आहे, ज्याच्यामध्ये आपलं चांदोलीचं राष्ट्रीय उद्यान येतं, तसंच कोयनेचं अभयारण्यसुद्धा आहे. व्याघ्र प्रकल्प घोषित झाल्यामुळे काय झालं की सह्याद्रीच्या या जंगलाला सर्वोच्च पातळीवरचं संरक्षण मिळालं. शिकारी, सर्व प्रकारच्या शिकारींना या ठिकाणी निर्बंध आला आणि त्यामुळे इथल्या जैवविविधतेला संरक्षण मिळालं. आता वाघांचं काय? वाघ अजिबात दिसत नव्हता. मात्र जानेवारी 2011ला पहिल्यांदा एक चांगली बातमी मिळाली. कसं असतं की जंगलामध्ये ज्या वाटेवरून वाघ जाण्याची शक्यता असते त्या वाटेवर जमिनीचा, रस्त्याचा भाग भुसभुशीत माती टाकून एक पॅडसारखं बनवलं जातं, ज्याला पग इम्प्रेशन पॅड असं म्हटलं जातं. तर जानेवारी 2011मध्ये वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या पॅडवर पहिल्यांदा वाघाचा एक ठसा मिळाला आणि त्याच्यानंतर कॅमेरा ट्रॅपमध्ये सुद्धा फोटो मिळाला. सह्याद्रीमध्ये वाघाचं अस्तित्व असल्याचा अलीकडच्या काळातला तो पहिला पुरावा होता. आणखी एक गंमत म्हणजे कॅमेरा ट्रॅपिंगचं तंत्रज्ञान हे त्यावेळी अगदी नवीन होतं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे त्यावेळी अवघे 2 कॅमेरे होते आणि या 2 कॅमेऱ्यांच्या साथीनं त्यांनी वाघाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. 2011ला पहिल्यांदा वाघाचा फोटो मिळाला आणि त्याच्यानंतर 2018ला सुद्धा आणखी एक फोटो मिळाला. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं की आपल्या जंगलामध्ये वाघ आहे. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण त्या वाघांचे फोटो सातत्याने मिळत नव्हते. याचाच अर्थ असा होता की वाघ या जंगलामध्ये स्थायिक होत नव्हता. केवळ कॉरिडॉर म्हणून या संपूर्ण जंगलाचा वापर केला जात होता वाघाकडून. वनकर्मचाऱ्यांचा हुरूप मावळला. कालांतराने असंही व्हायला लागलं की हा कसल्या प्रकारचा व्याघ्र प्रकल्प आहे जिथे वाघच नाही, अशा निगेटिव्ह, नकारात्मक कमेंटसुद्धा यायला लागली होती. मात्र सुदैवाने गेल्या 2 वर्षांमध्ये परिस्थिती बदलली. गेल्या 2 वर्षांमध्ये तिथं 3 वाघ स्थायिक झालेले दिसले आणि वनकर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाचं भरतं आलं की आपल्या जंगलामध्ये वाघ राहतोय. आणि या 3 वाघांना ऐतिहासिक संदर्भ असलेलं, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली अशी नावं देण्यात आली. या 3 वाघांची ओळख पटकन आधी करून घेऊया. पहिला वाघ आहे STR-T1 म्हणजे सेनापती. नावासारखाच अत्यंत बलाढ्य असा हा वाघ आहे. 12 डिसेंबर 2023ला पहिल्यांदा त्याचे ठसे दिसले होते आणि मग 17 डिसेंबरला कॅमेरा ट्रॅपमध्ये सुद्धा तो दिसला. तेव्हापासून आत्तापर्यंत तो सह्याद्रीमध्ये स्थायिक झालेला आहे. याच्यातला दुसरा वाघ म्हणजे STR-T2 म्हणजे सुभेदार. हा कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये पहिल्यांदा दिसला. म्हणजे साधारण 23 एप्रिल 2022च्या आसपास हा तिकडे दिसला
आणि तिथेच मग तो काही काळ राहिला, त्याचं वास्तव्य तिथंच काही काळ राहिलं असं दिसलं आणि मग 100 किलोमीटर प्रवास करून तो सह्याद्रीमध्ये आला. साधारणतः 28 ऑक्टोबर 2024 याच्या आसपास तो सह्याद्रीमध्ये आल्याची नोंद आहे. या तिघांपैकी तिसरा आणि शेवटचा वाघ म्हणजे STR-T3 बाजी. 2023मध्ये हा वाघ पहिल्यांदा कोल्हापूरच्या कडगाव वनक्षेत्रामध्ये दिसला होता. नंतर तो चिपळूणकडे सरकलेला दिसला. तिथं त्याने कुंभारली घाटामध्ये एका म्हशीची सुद्धा शिकार केली, याची सुद्धा नोंद झाली. आणि मग नंतर शेवटी तो सह्याद्रीमध्ये आला. फेब्रुवारी 2025मध्ये कोयनेच्या अभयारण्यामध्ये त्याचं अस्तित्व जाणवलं. सध्या हा 5 वर्षांचा नर आहे. तर अशी ही 3 नर वाघ सह्याद्रीमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये आले आणि तिथे थांबले सुद्धा. सेनापती, सुभेदार आणि बाजी. आता 3 नर आले, थांबले आहेत, स्थायिक झाले आहेत, परंतु तेवढ्याने भागणार नव्हतं. कारण या 3 वाघांना जर इथे कायमचं थांबायचं असेल तर त्यांना मादी हवी. लक्षात घ्या, कुठल्याही वाघाला एखाद्या जंगलामध्ये आपली टेरिटरी बनवायची असेल तर त्याला 3 गोष्टींची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी, दुसरं महत्त्वाचं म्हणजे खाद्य. सह्याद्रीमध्ये खाद्याची वानवा नव्हती, तृणभक्षी प्राण्यांची संख्या भरपूर होती, त्यामुळे हे वाघ तिथे थांबतील याची खात्री होती. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मादी. जर तो नर वाघ असेल तर त्याला मादी हवी, जर मादी असेल तर तिला नर हवा. कशासाठी? पुनरुत्पादनासाठी, प्रजननासाठी. आता ह्या तिन्ही गोष्टी असतील तरच तो वाघ त्या जंगलामध्ये स्थायिक होईल. सह्याद्रीच्या बाबतीत असं झालं की तिथे 3 वाघ जे होते ते तिघंही नर होते, त्यांना मादीची आवश्यकता होती. आणि त्यामुळे मग आता यांना इथे स्थायिक करण्यासाठी मादी कुठून आणता येईल याच्यावर विचारविनिमय सुरू झाला. आणि NTCA म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आणि WII वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्याबरोबर चर्चा करून एक योजना बनवण्यात आली. या योजनेअंतर्गत असं ठरलं की एकूण 8 वाघ बाहेरून सह्याद्रीमध्ये आणायचे, 3 नर आणि 5 मादी. आणि हे वाघ ताडोबातून महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व जे आहे आणि पेंच टायगर रिझर्व जो आहे, या दोन्ही ठिकाणांहून हे 8 वाघ आणायचे आणि सह्याद्रीमध्ये सोडायचे, अशी ही योजना ठरली. आता वाघांचं स्थानांतर म्हणजे ट्रान्सलोकेशन हा तसा काही नवीन विषय नाही. म्हणजे ताडोबातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये या आधीच काही वाघिणी नेण्यात आलेल्या आहेत, तशाच त्या सह्याद्रीमध्ये सुद्धा येणार होत्या. महत्त्वाचं काय होतं की इथे टायगर रिकव्हरी प्रोग्राम म्हणजे वाघांच्या पुनर्स्थापनेचा एक नवा प्रयोग होणार होता. याचा अर्थ काय की विदर्भातून येणाऱ्या वाघिणी आणि पश्चिम महाराष्ट्रातले नर वाघ यांच्या मिलनातून एक नवीन पिढी सह्याद्रीमध्ये जन्माला येणार होती. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या नवीन प्रयोगाला अंतिम रूप देण्यासाठी अत्यंत उत्सुक होते. पहिला टप्पा असा ठरला की ताडोबातून 2 वाघिणी घेऊन यायच्या. ताडोबाच का? तर ताडोबाच्या जे जीन पूल आहे ते अत्यंत सशक्त मानलं जातं. ताडोबा या जंगलामध्ये बाहेरच्या जंगलातून वाघ येतात, ताडोबातून वाघ बाहेरच्या जंगलांमध्ये जातात, त्यामुळे इकडचं जीन पूल जे आहे ते अत्यंत सशक्त बनलेलं आहे. म्हणून इकडच्या वाघिणी आणण्याचं पहिल्या टप्प्यामध्ये ठरलं. आता त्याच्याकरता काही निकषसुद्धा ठरवले गेले. उदाहरणार्थ जी वाघीण आणायची ती साधारण वयाच्या 3-4 वर्षांइतकी तरी असली पाहिजे. म्हणजे सब ॲडल्ट स्टेजपासून ती पुढे गेलेली असली पाहिजे, तारुण्यात तिने पदार्पण केलेलं असलं पाहिजे. ही वाघीण कुठून घ्यायची, जंगलाच्या कुठल्या भागातून उचलायची याचे सुद्धा निकष होते. ही वाघीण कोरमधनंच असावी, जंगलाचा गाभा जो आहे त्या ठिकाणाहून असावी, बफर क्षेत्रातून नसावी. कारण बऱ्याचदा असं होतं की बफर क्षेत्रामध्ये मानवी वावर असल्यामुळे मानवाशी संघर्ष होण्याचा संभव असतो, त्या टायग्रेसचा किंवा तिच्या पिढीतल्या अन्य कुणाचं तरी. तर अशा कुठल्याही प्रकारच्या संघर्षात सहभागी नसलेली, दुरान्वयेसुद्धा संघर्षात सहभागी नसलेली वाघीण असावी, असे अनेक नियम याच्यामध्ये ठरवले गेले. कॉन्फिडंट असावी, आत्मविश्वास असावा त्या वाघिणीमध्ये. हे सगळे निकष पाहून आणि मग कुठल्या वाघिणी नेमका सह्याद्रीमध्ये आणायच्या याचा अभ्यास केला गेला. या प्लॅनिंगनुसार पहिली वाघीण पकडली गेली ताडोबामध्ये, खडसंगी रेंजमध्ये. ताडोबाचा एक अत्यंत सुप्रसिद्ध वाघ छोटा मटका आणि झरणी नावाची एक वाघीण, या दोघांच्या मिलनातून जन्माला आलेली ही वाघीण होती, जिचं नाव STR-T4 असं सह्याद्रीमध्ये अधिकृत नाव ठेवलं गेलं आणि प्रेमाने तिला चंदा असं म्हटलं जातं.
तर 19 नोव्हेंबरला ही वाघीण 800 किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे 30 तासांचा रस्त्याने प्रवास करून सह्याद्रीमध्ये आणली गेली. आधी तिला सॉफ्ट रिलीज केलं गेलं म्हणजे बंदिस्त वातावरणामध्ये जंगलामध्येच, परंतु बंदिस्त वातावरणामध्ये 2 दिवस ठेवलं गेलं आणि मग तिला जंगलामध्ये मुक्त करण्यात आलं. चांदोलीमधल्या सोनारली हा जो भाग आहे त्या परिसरामध्ये तिला सोडलं गेलं. या चंदाचं वैशिष्ट्य असं की गळ्यात पट्टा घातलेली ही चंदा वनकर्मचाऱ्यांना वारंवार दिसू लागली. तिला ट्रॅक करणारे कर्मचारी तिच्या सतत अवतीभोवती असत होते आणि काही वेळेला ती गावाच्या दिशेने जाते आहे का अशीही शक्यता निर्माण झाली, परंतु सुदैवाने तसं काही झालं नाही. दुसऱ्या बाजूला सेनापती नावाचा जो सगळ्यात बलाढ्य नर वाघ होता त्यालासुद्धा चंदाच्या आगमनाची बहुधा चाहूल लागली असावी आणि तो सुद्धा तिच्या दिशेनं येताना वनकर्मचाऱ्यांना दिसत होता. अखेरीस या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात सेनापती आणि चंदा हे एकत्र पाहिले गेले. झालं असं की कॅमेरा ट्रॅप लावलेला होता, गव्याची शिकार चंदाने केलेली होती आणि त्या शिकारीबरोबर पहिल्यांदा चंदाचा फोटो काढला गेला आणि नंतर लगेचच त्या फोटोमध्ये चंदाबरोबर सेनापतीसुद्धा दिसला. अर्थात वनकर्मचारी ट्रॅकिंग करतच होते आणि त्यांना असं आढळलं की पुढचा संपूर्ण 1 आठवडा चंदा आणि सेनापती एकत्र होते, त्यांचं वारंवार मिलन झालं. याचा अर्थ सह्याद्रीमधून लवकरच एखादी गुड न्यूज मिळणार आहे. हे झालं चंदाचं. त्याच्यानंतर महिनाभरातच आणखीन एक वाघीण ताडोबामधूनच ताडोबाच्या पांढरपवनी परिसरामध्ये 8 डिसेंबरला या वाघिणीला पकडलं गेलं. ही वाघीण म्हणजे कोण होती तर छोटी तारा आणि मोगली यांच्या मिलनातून तयार झालेली ही वाघीण होती. छोटी ताराबद्दल तर बहुसंख्य लोकांना माहिती असेलच की मायाची जी टेरिटरी पांढरपवनी होती ती सध्या तिच्या ताब्यात आहे आणि या वाघिणीनं आत्तापर्यंत 7 वेळा पिल्लांना जन्म दिला आहे छोटी तारानं. त्यामुळे तिची बछडीसुद्धा अशाच पद्धतीने प्रजननक्षम असेल, अनेक पिल्लांना जन्म देईल असा अंदाज बांधून आणि कोर झोनमधील असल्यानं या तिच्या बछडीला उचलून आणण्यात आलं. सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा प्रवास करून ही वाघीण सह्याद्रीत पोचली. तिथे तिचं नाव तारा असं ठेवलं गेलं आणि तिला त्याच ठिकाणी जिथं चंदाला रिलीज केलं होतं त्याच ठिकाणी तिलासुद्धा रिलीज करण्यात आलं. आता ही तारा जी आहे ती डिसेंबरच्या मध्यामध्ये चांदोलीमध्ये सोडण्यात आली आणि 19 डिसेंबरला चांदोली धरणाच्या आसपास बसलेली ही वनकर्मचाऱ्यांना दिसली. अर्थात तिचं ट्रॅकिंग चालूच होतं. संध्याकाळच्या वेळेस साधारण 6 वाजताच्या सुमारास ही पाण्यामध्ये उतरली. वनकर्मचारी अत्यंत भांबावले होते, धास्तावले होते अशासाठी की वाघ पाणी किंवा धरण पोहून जाणं हे काही नवीन नव्हतं, पण चांदोलीच्या या धरणामध्ये मोठ्या संख्येनं मगरी आहेत. त्यामुळे आत्ताच नवीन आलेली वाघीण जिला या परिसराचा पुरता अंदाजसुद्धा नाही ती बेधडकपणे धरणाच्या पाण्यामध्ये घुसते आहे ज्याच्यामध्ये बहुसंख्येनं मगरी आहेत. अशा परिस्थितीमध्ये वनकर्मचारीसुद्धा धास्तावले होते, परंतु त्यांचा जीव भांड्यात पडला जेव्हा ही वाघीण अत्यंत सुरक्षितपणे धरण पोहून पलीकडच्या बाजूला गेली. पर्यटन क्षेत्रातल्या झोळंबी परिसरामध्ये तिनं आपलं बस्तान बसवलं. एवढंच नाही तर धरण पोहून गेल्यानंतर तिनं तिथे एक शिकारसुद्धा केली. म्हणजे रात्री 1:30 वाजता वनकर्मचाऱ्यांच्या समक्ष तिनं शिकार केली. लक्षात घ्या की ज्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ नावालासुद्धा दिसत नव्हता त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या नजरेसमोर शिकार होताना दिसते आहे. त्या कर्मचाऱ्यांसाठी केवढी आनंदाची गोष्ट असेल. एका बाजूला तारा आणि चंदा चांदोलीमध्ये आपलं बस्तान बसवत असतानाच दुसऱ्या बाजूला आणखी एक वाघीण सह्याद्रीमध्ये आणली गेली पेंच व्याघ्र प्रकल्पातून. पेंचमध्ये तिचं नाव होतं लाडो. साधारण 4-1 वर्षांची ही वाघीण आहे आणि पेंचमध्ये असतानासुद्धा तिला एकदा पिल्लं झालेली आहेत, म्हणजे अनुभवी अशी ही वाघीण आहे. 5 फेब्रुवारीच्या आसपास तिला पेंचमध्ये पकडलं गेलं आणि शिवसागर जलाशयातून बोटीतून तिला सह्याद्रीमध्ये आणलं गेलं. 7 फेब्रुवारीच्या सकाळी तिचा पिंजरा उघडला आणि ती आपल्या कोयनेच्या अभयारण्यामध्ये मुक्त झाली. ह्या सगळ्या रील्स आपणही पाहिल्या असतील या तिन्ही टायग्रेसेसना रिलीज करतानाच्या, आणि त्यावेळी तुम्ही एका गोष्टीची नोंद घेतली असेल की जेव्हा या वाघिणी पिंजऱ्यातून पहिलं पाऊल बाहेर टाकतायत त्यावेळी जमिनीवर एक पिवळ्या
पिवळ्या रंगाची एक चादर अंथरलेली, पावडरची चादर अंथरलेली तुम्हाला दिसली असेल. मलासुद्धा काही दर्शकांनी फोन करून विचारलं की हे नेमकं काय आहे. तर मी सह्याद्रीचे जे फील्ड डायरेक्टर आहेत यांनाच फोन करून विचारलं की सर हे नेमकं काय आहे. तर तेव्हा या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला की ही पिवळी पावडर म्हणजे आहे हळद. ही हळद तिथे अंथरण्याचे 2 कारणं आहेत. एक महत्त्वाचं कारण आणि शास्त्रीय कारण म्हणजे की प्रवासादरम्यान किंवा पिंजऱ्यामध्ये असताना जर वाघिणीने स्वतःला इजा करून घेतली, तिच्या पंजाला किंवा पावलांना जर काही इजा झाली, तर जंगलामध्ये रिलीज होत असताना पहिलं पाऊल तिचं हळदीमध्ये पडावं. आणि तुम्हाला माहिती आहे की हळद ही अँटिसेप्टिक आहे, त्यामुळे जखमा भरून येण्यासाठी तिला नॅचरली मदत मिळावी, हा पहिला हेतू. आणि दुसरा हेतू म्हणजे एका पद्धतीने या वाघिणी सासूरवाडीला सासरी आलेल्या आहेत आणि त्यांचं पहिलं पाऊल सासरी पडतं आहे, म्हणून त्यांचं आपल्या परंपरागत पद्धतीनं स्वागत व्हावं, हा सुद्धा एक उद्देश या सगळं हळद पसरण्यामागे असल्याचं म्हटलं जातं. तर या तिन्ही वाघिणी अशा पद्धतीने आपल्या सह्याद्रीमध्ये आलेल्या आहेत, आपापल्या बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या घडीला सह्याद्रीत 6 वाघ आहेत, आणखीन 3 नर आणि 2 माद्या यायच्या आहेत. काही जण प्रश्न उपस्थित करतात की एवढ्या सगळ्या वाघांना पुरेसं भक्ष्य सह्याद्रीमध्ये आहे का. तर याचं उत्तर असं आहे की WIAने एकदा जे सर्वेक्षण केलेलं होतं त्याच्यानुसार असं आढळलं आहे की जवळजवळ प्रत्येक चौरस किलोमीटर मागे 37 तृणभक्षी प्राणी या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अस्तित्वात आहेत. म्हणजे गवे, सांबर, हरिण असतील, रानडुकरं असतील, ह्या सगळ्यांची विपुल उपलब्धता आहे. असं असूनही व्याघ्र प्रकल्पाचं प्रशासन कुठलेही चान्स घ्यायला तयार नाही. त्यांना तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवायची आहे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून अतिरिक्त जर कुठे प्राणी असतील तर ते आणण्याचं सुद्धा नियोजन सुरू आहे. म्हणजे कात्रज असेल किंवा सोलापूरचं प्राणी संग्रहालय असेल, अशा ठिकाणी जर नको असलेले, अतिरिक्त असलेले तृणभक्षी प्राणी असतील तर त्यांना इथे आणून सोडावं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रेस्क्यू सेंटर्स आहेत, तिथे जर काही तृणभक्षी प्राणी असतील तर त्यांनाही इथे सह्याद्रीमध्ये आणून सोडावं, अशा प्रकारची योजना आहे. नजीकच्या काळामध्ये ताराचंही मिलन होईल. जसं चंदाचं सेनापतीबरोबर मिलन झालेलं आहे तसं ताराचं मिलन होईल, हिरकणीचं मिलन होईल. कदाचित नर वाघांचं मादीसाठी एकमेकांमध्ये भांडण होईल, बाहेरून येणारे आणखी काही नर त्याच्यामध्ये ॲड होतील. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्रीमध्ये नजीकच्या काळामध्ये इथंच जन्माला आलेल्या वाघांच्या गर्जना आपल्याला ऐकू येतील. जर गणित मांडायचं ठरलं तर सह्याद्रीचं जे क्षेत्रफळ आहे 1165 चौरस किलोमीटर, त्या क्षेत्रफळामध्ये जवळजवळ 27 वाघ राहू शकतात. आणि आजूबाजूचा कॉरिडॉरचा परिसरसुद्धा जर त्याच्यामध्ये ॲड केला तर या वाघांची संख्या 50पर्यंत जाण्याला सुद्धा काही हरकत नसावी. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये अशा पद्धतीनं सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या वाढत जाईल. आणि जसं मी म्हटलं तसं चंदा आणि सेनापतीचं मिलन आधीच झालेलं आहे, त्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये एक गुड न्यूज नक्की आपल्याला मिळेल आणि सह्याद्रीमध्ये इथेच जन्माला आलेल्या वाघांच्या गर्जनांनी जंगल दुमदुमून जाईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. सह्याद्रीच्या वाघांची गोष्ट आपल्याला कशी वाटली आम्हाला कळवा. आणि या व्यतिरिक्त जंगल स्टोरीजमध्ये अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा.